आज आपण तीळ आणि गुळाची वडी कशी करायची ते बघणार आहोत। नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला तर मग आजच्या या झटपट अशा रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी कढई ठेवली, त्याच्यामध्ये टाकण्यासाठी 1/3 कप शेंगा घेतलेत, म्हणजे 200 ग्रॅम शेंगा घेतलेले आहेत। गॅस मीडियम टू लो करून एक 5 ते 6 मिनिटं शेंगा चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी शेंगा भाजून झालेले आहेत, त्याच्यामध्ये टाकण्यासाठी 1 वाटी तीळ घेतलंय, म्हणजे 240 ग्रॅम तीळ घेतलेला आहे। शेंगापेक्षा तिळाचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे, कारण आज आपण तिळाची वडी करतोय। तर तीळ पण एक 4 ते 5 मिनिटं मीडियम गॅस करून भाजून घ्यायच्यात। या ठिकाणी मी गावरान तीळ घेतलंय, तुम्हाला हवा असेल तर पांढऱ्या तिळाचा पण वापर करू शकता। तर हे शेंगावर काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया। तर हे मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतले। थंड झाल्यावरती टोपण लावायचं आहे आणि थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, एकदा नक्की चेक करा, जेणेकरून रेसिपी करताना इझी जाईल। तर बारीक केलेलं आहे हे प्लेटमध्ये काढून घेतलं आहे। दुसरं एक प्लेट घेतलं आहे, यामध्ये आपण वडी सेट करायला ठेवणार आहोत। त्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे, तर मी तेल लावून घेतलं आहे। त्याच्यानंतर ना त्याच कढईमध्ये या ठिकाणी मी इथं 1 वाटी गूळ घेतलाय, म्हणजे 200 ग्रॅम गूळ आहे। तर गूळ टाकूया। याच्यावरतीच गूळ वितळण्यासाठी फक्त एक 2 ते 3 चमचे पाण्याचा वापर करायचा आहे। गॅस लो फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि आपल्याला याचा पाक वगैरे नाही बनवायचा, फक्त गूळ जे आहे ते वितळून घ्यायचं आहे। एक 2 ते 3 मिनिटं तरी वितळायचं आहे। व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेल लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल। तर अशा प्रकारे गूळ पूर्ण वितळला गेलाय एक 2 ते 3 मिनिटात। त्याच्यानंतर ना आपण जे बारीक केलेलं शेंगा आणि तीळ आहे ते यामध्ये टाकायचंय आणि घट्ट असं मिश्रण बनवून घ्यायचंय। अशा प्रकारे पूर्णपणे एकदम लो फ्लेमवरती ठेवून सर्व मिक्स करायचंय। तुम्हाला हवा असेल तर यामध्ये 1-2 चमचे तुपाचा वापर आणि वेलची पावडर वापरला तरी चालेल। तर सर्व मिक्स झालंय, गॅस बंद केलेला आहे। ज्या प्लेटला आपण तेल लावून घेतलं होतं त्याच्यामध्ये हे सर्व काढून घ्यायचंय। तर अशा प्रकारे मी इथं काढून घेते। व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल। तर चमच्याच्या साहाय्याने सर्व बाजूने मी इथं चौकोन असं सेट केलेलं आहे। अर्धा तास आपण याला असंच सेट होण्यासाठी ठेवणार आहोत। तर अशा प्रकारे मी थोडं मीडियम लेअरमध्ये ठेवलेलं आहे। तर इथं अर्धा तास झालेला आहे। तर मी चौकोन कट करते, हवा असेल तर त्रिकोण कट केला तरी चालेल। तर चाकूच्या साहाय्याने अगदी हलक्या हाताने बघू शकता कशा प्रकारे कट केलेलं आहे, त्याला चौकोनाचा आकार देते। तर अशा प्रकारे आपली वडी तयार आहे। यामधली एक तुम्हाला काढून दाखवते, अगदी साधी सोपी आहे। ही जी वडी आहे ते आरामात 8 दिवस तरी राहते। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।